ओ कुठे जाई हरिद्वार हरिद्वार भाई फायनली पोहोचले आम्ही हरिद्वार. बाकीचे मेंबर उतरले आमचे. आम्ही 3-4 जण बाकी आहेत. आमचा ड्रायव्हर पण पोचला असेल. त्याला मी इन्फॉर्मेशन दिलेली होती कालचीच. त्याला आजची इन्फॉर्मेशन दिलेली का आम्ही आज पोचणार डिटेल्समध्ये. पण तो भाई कालच पोचलेला ना आम्हाला कॉल करून विचारतो कुठे पोचले. मग त्याला पुन्हा आम्ही डिटेल्स सांगितली असं असं आहे हे आहे ते आहे. तर तो ऑन टाईमला पोचला. आमची ट्रेन काय ऑन टाईमला पोचली नाही. पण ठीक आहे थोडंफार मागे पुढे होतेच. ए बस रे सिंगर ए हिमेश ये पकड़ना पड़ेगा. हाँ ओके थैंक यू. भाई पोचले. भाई उतरले हरिद्वार. आता इथून अनिला का कुठे आहेत? का आपले आले का भाऊ? ओके निघतो आता आम्ही. आमची गाडी पण आलेली आहे. फायनली पोचले हरिद्वार. भाई इतनी खुशी सोबत एक भाई एक फोटो क्लिक करू आपण सर्वांसोबत. भाई फोटोग्राफर मलाच केलाय तर काय बोलू आता. चला भाई आमची गाडी पोहोचलोय. बाकीचे अपडेट तुम्हाला देतो मी पुढे जसं जाईन तसं. आता निघतो आम्ही. भाई सगळं घेतलं ना प्रत्येकाने? चेतन सॉरी वन सेकंड धीरज हे कोणाला भाई स्वेटर घालणार नव्हतो पण थंडी इतकी होती की स्वेटर घालायला लागला मला. मजबूत थंडी आहे मजबूत. ही आपली पब्लिक मला टाकून जाते पण ठीक आहे आपण ॲडजस्ट करू. बॅग उचलू हमाली पण आपणच. सगळे आमची पब्लिक चाललंय मस्त. मित्रांनो थंडी कशी आहे नागोदा? भाई असं वाटलं नव्हतं थंडी इतकी असेल. मी बोललेलो हरिद्वारपर्यंत जॅकेट घालणार नाही पण मला माझ्या मित्रांनी फोर्स केला. मी तर सांगत होतो नाही घालत मी जॅकेट पण आता काय करणार. ओके ना चालते. हा बघा मित्र हा माझा मित्र ज्याने मला जॅकेट घालायला फोर्स केला. मी घालणार नव्हतो जॅकेट पण तो बोलला थंडीमुळे घाल म्हणून घातला. सॉरी बोबडी पण वरायला लागला एवढी थंडी आहे. थोडे क्लिक घेत होते. आमचा गाडीवाला तो पोचलाय तर आम्ही जातो आता. शौचालय जाऊ सुलभ शौचालय. भाई थंडी खतरनाक आहे थंडी. रेल में छनन वाला सीन झालाय. बॅगला घेऊन चालू आहे रेल्वे छनन वाला सीन. हा भाई पुढे गेले हे लोक. गडबड चालू आहे भाई साहब. भाई आमची गाडी बघा आहे ना क्लासी. प्रायव्हेट जेटहून कमी नाही मिळत आमच्या गाडी. हे आमचे सर आहेत. ही आपली एवढी पब्लिक आहे भाई. पब्लिक खूप खुश आहे कारण पोहोचलेत. आता फक्त फिरायचं. ही आमची शेवटपर्यंत हीच गाडी राहणार आहे ना चांगली. भाई आमचे काका नुसतेच नाहीत त्यांनी एवढी वर्ष ट्रॅव्हल केलंय. नुसतं ट्रॅव्हल नाही केलंय आता गाडी केलंय. ही पण त्याच्या मित्रांकडूनच भेटलंय. तो हा फायदा असतो एक ड्रायव्हरचा जिकडे तिकडे फिरण्याचा. हे बघा हे आमचे काका आहेत की त्यांच्यामुळे आम्हाला असं एवढ्या लांब फिरायला भेटते आणि असं सर्व गोष्टी एक्सपिरियन्स करायला भेटतात. हे बघा आमची पोरं वेडी झालीच पोचली देवा. आणि मंग्या पण बघा कशी हेल्प करतोय आपल्या ह्याच्यासाठी.
इथून आता आम्ही डायरेक्ट हॉटेलला जाणार, कारण आम्हाला फ्रेश व्हायचंय. कारण हरिद्वारमध्ये कसं थोडं मंदिर दर्शन करायचं ना, शुद्ध होऊन गेलेलंच बरं असते ना. सो इकडं आम्ही जातो आता हॉटेलला, फ्रेश होतो पटापट, दाखवतो तुम्हाला पूर्ण हरिद्वार कसं आहे काय आहे. पुढापुरती बाबाय. हे आम्ही हॉटेल घेतलंय, तर आता फ्रेश होतो आम्ही पटापट. फ्रेश होतो पटापट, कारण खूप आम्हाला हरिद्वार आजच फक्त आम्हाला हरिद्वारमध्ये थांबायचं आहे. तर पटापट फ्रेश होतो. हॉटेलचे रूम दाखवतो तुम्हाला, निघतो. चलो कपडे दाखवतो तुम्हाला हॉटेल. हॉटेल तर मस्त भेटले आम्हाला. हे आमचं हॉटेल. थँक्यू सर जे. हे बघा आमची रूम भाई. 1200 मध्ये 3 रूम घेतलेत आम्ही फक्त फ्रेश व्हायला. आता पटापट फ्रेश होतो आणि निघतो. भाई रेडी झाले आम्ही सर्व. चलो 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 सगळे हँडसम बॉय. चलो 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 हरिद्वार. भाई आमची पोरं एवढी हुशार की पटापट रेडी झाले आणि निघाले पण. भाई म्हणजे मानले पाहिजेत. हे बघा आमची पोरं. म्हणजे नवीन बॅग असलं का उचलून न्यायची. हा कुठून आलाय माहिती नाही. आमची पोरं बघा बॅग उचलून चालेत, नवीन आहेत तेव्हा. तर मंडळी आम्ही रेडी होऊन निघाले, आपल्या गाडीत बसले. आता आम्ही देवीचं दर्शन करणार आहे. कोणत्या तुम्हाला दाखवतो. भाई 11:30 वाजले, पण अजून सूर्याच्या नावावर निशाण आहे भाई. बघा एकदम फुल थंडी, फुल थंडी. मौसम तर एकदम खतरनाक आहे, पण थंडी पण मजबूत आहे रे. भाई आम्ही सत्य माच्या जन्मस्थानी आलेत. हे त्यांचं मंदिर, तर दर्शन करतो इथे. भाई नुसतं देवदर्शनच करायचं आहे. मंदिर तर एकदम भारी आहे. फोटो घ्या आपल्या इकडे. हे मंदिर श्री दक्ष यज्ञकुंड. मंदिर आहेत भरपूर. तुम्हाला त्याला जातो, दर्शन करतो. आता एवढ्या लांब आलोय तर जास्त आतमध्ये जाऊन व्हिडिओ नाही काढू शकत, त्याच्यामुळे रेकॉर्ड नाही करत आहे. भाई हरिद्वारमध्ये तुम्हाला देवस्थानच भेटणार. देवस्थान करायचे असतील तर हरिद्वार या. भाई खरं सांगतो मी कंटाळलो, पण ठीक आहे. आता सर्व आपली मंडळी फिरतात तर आपण पण फिरूया. चला टाइमपास. मंग्या सोबत शेंगदाणे खाव. भाई पॉपकॉर्न खायला हवे. मंग्या तुला पालघरला शेंगदाणे भेटले नाही ना तुला? आता आम्ही चंडी देवीला चाललो. कितना है लंबा हाईवे पता है? मतलब चढ़े या रोपवे से जाए आप? चले जाओ आप. धीरे धीरे का? रोपवेने जायचं आहे, पण आम्ही बघू चालतच जाऊ. आमचे सर बोलतात की जवळच आहे तर चालत जावा. म्हणजे आम्हाला मदत सुद्धा करू शकतात रोपवेने जायला. आम्ही मान्य करतो. त्यासाठी माझा नंबर आहे, तुमच्याकडे असेलच तर पटापट जीपे मारा आम्हाला. जितना जरूरत पानी की जरूरत पड़ती है उधर, उधर से पानी डाइवर्ट करते हैं. जो फालतू होता है वो बाकी रहा.
इन्फॉर्मेशन देत आहे हरिहरबद्दल. तर असेच आम्हाला छोटे छोटे डिटेल्स भेटतील ते आम्ही पोचवत राहू तुम्हाला पण. त्यासाठी जरा करा आपल्या मित्राला फॉलो करा फॉलो. भाई आता आम्हाला वर जायचं आहे. बघू मंदिराकडे जायचंय वर, दुसरीकडे नाही. बघ ना मित्रा 1 वाजला 1 तरी पण अजून जायला किती दूर जायचं? अजून 1 वाजला आहे तरी पण अजून सूर्याचा नामो निशाण नाही मिळत. बघा तुम्हाला दाखवतोय आता कुठे जायचं आहे मला. हे तुम्हाला दिसतंय का नाही माहिती नाही. इथे वरती जायचं आहे आम्हाला. मंदिर वरतीच आहे. तर बघू रोपवेची पण सिस्टीम आहे. पण आमचा विचार होता का चालतच जाऊ. करणार काय ना रोपवेने जाऊन. बघा मित्रा माँ चंडी देवी बाई 240 रुपये तिकीट आहे रोपवेने. खर्च करायला काही कमी पडत नाही. आमचे 40 रुपये आमची पोरं घाबरत नाही तर आम्ही रोपवेनेच जातोय. तिकीट तर बघू आता रोपवे तिकीट काढायला गेलं आता बघू. चला भाई आम्ही रोपवेने जातोय. रोपवेने मंदिर असं चालत जायला तर अर्धा तास लागणार होता. त्याच्यामुळे बोलले जाऊ दे टाईम वाचवायचा तर मग पैसे कशाला बघायचे ना. फिरायला आले तर होऊ दे खर्च. त्याला रोपवे हे बघा रोपवे दाखवतो तुम्हाला. हे बघा याने जायचं रोपवेने. रोपवेने आम्ही चालले. भाई जसं वरती जातोय ना तशी मजबूत थंडी लागायला लागली मजबूत. इथून व्ह्यू दाखवतो बघा किती वरती आम्ही चाललो. आमची गाडी कुठे पार्किंग झाली ते पण तुम्हाला दिसणार नाही. ऍक्च्युली मलाच नाही दिसत मला. भाई बघा नुसता फॉग आहे. फॉग नुसता फॉग आहे. भाई रोपवेने एकदम वरती आले आम्ही. उडण कष्टी सांगतो याला आपण मराठीत. भाई रोपवेने आले तरी पण आम्हाला चालायला लागलंच. भाई मला असं फील होतंय. भाई मला तर फील होते का आम्ही खूप डोंगरावर आलेच वरती. डोंगरावर तर आलेलेच पण असं वाटतंय का सर्दी होणार आहे असं वाटतंय. भाई हे बघा मंदिर चंडी देवी मंदिर. माँ चंडी देवी मंदिर खूप वरती आहे रे. माँ चंडी देवी मंदिर. सो आता एंट्री करतो आम्ही याच्यात. चांगला आहे मित्रा लाईन मध्ये जायचं. आता मला वाटते हा बोलणार आहे मला. भाई व्ह्यू बघा मी तर एकदम क्लास आहे भाई. हे मंदिर एवढा वरती आहे. हे मी खालून कॅप्चर केलेलं पण तुम्हाला दिसलेलं नसेल. भाई दर्शन घेतलं आता जातो परत खाली रोपवेने आले. रोपवेनेच जातो. बघू काहीतरी 1 वाजलाय तर काही चटरपटर बघतो काय भेटते का खायला. अरे बघ इकडे वरती पण आहे एक. अरे वरती झाडावर पण आहे पण बघ इकडे गेला काय. बाई हे बघा इथे मोर आहेत. तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही. भारी आहेत ना क्लास. मस्त फिरायला लागलेत बघा. भाई आता आम्ही उतरलेत. आता आपल्या गाडीजवळ आणि काहीतरी खायला बघूया. खायची व्यवस्था होते का बघून छोले भटुरे. भाई आले आता नाश्ता करायला. छोले भटुरे खायला आले. काय छोले भटुरे खाणे
ओके छोले भटुरे खाणार आहेत आम्ही. आता बघू. 2 भटुरे आणि 2 सब्जी. एक नंबर. छोले भटुरे आम्ही ऑर्डर केलाय. आता येऊ दे भाई, खूप भूक लागलाय. आमची पोरं पण आता वैतागलीत. छोले भटुरे छोले भटुरे आम्ही तर भाई आता मी व्हिडिओ नाही काढत, जेवायला चालू करू. भूक लागली नाही गेला तो. चलो भाई, छोले भटूरे बहुत अच्छे थे. इन भाई साहब ने किया था. थैंक यू भाई. हाय कर दो कैमरा में एक बार. कभी मुंबई आए तो आ जाना फिर. ओके भाई, छोले भटुरे चांगले होते, एकदम मस्त. पोट भरून जेवले, एकदम चविष्ट होते. आता तर असं वाटते रात्रीशिवाय मला काही जाणार नाही. तर आता बघू दुसऱ्या ठिकाणी काय ते. आता मंगे कुठे जायचं, तू बघितले ना लोकेशन? मी बघितलं भारत माता मंदिर आणि म्युझियम टाईप आहे ना ते, बोलतो. हा म्युझियम टाईप आहे ते बघूया. बाकी तर तिथून आल्यानंतर, तिथे गेल्यानंतर दुसरा स्पॉट करू. ओके चालेल. चला आता बघतो. आधी पहिले आम्ही आमच्या गाडीवाल्याला भेटतो, तो काय सांगतो बघू. त्याला पॉईंटचे नाव सांगतो. कारण आम्ही असं पॅकेज वगैरे घेऊन नाही फिरत ना, डायरेक्ट आम्ही आमच्या स्वतःच्या मर्जीने फिरतो भाई. फुल असं राडा करत का गेलं म्हणजे हे पॉईंट पाहिजे ते पॉईंट पाहिजे असं करत फिरतो असं. सो बघतो आता आमचा ड्रायव्हर भाई कुठे आहे. भाई बघू शकतात शंकराजी मंदिर किती मोठे आहे. मोठे भाई बघा व्ह्यू. एवढा थंड पाण्यात आपण करतात रे. बघ ना खाते. श्री राम दरबार तेच ना. आता श्री राम दरबार मध्ये आलेत आम्ही. मंदिर बघा भाई पूर्ण. हे काय खतरनाक सारखं आहे भाई. सर्व एकत्रही आहेत मंदिर पूर्ण. गणपती मंदिर, शीतलाई मंदिर जे असेल ते. बघा हरिद्वारला आलेच तिथं तुम्ही इथे या दरबारामध्ये श्रीराम दरबार. हे सर्व स्टोरीप्रमाणे दाखवलेले आहे असं मला वाटते. आता बघू. आता सर्व बाकीचं फिरून घेतो मी, जास्त काय बोलत नाही. येणार आहे नाही बघ ना इकडे. बघा मंडळी बघू शकतात पूर्ण त्याने स्टोरी लिहिलेली आहे. स्टोरी सोबत पूर्ण मंदिर वगैरे लागलेले आहेत. इकडे फोटो काढायचे 5 रुपये घेतात. फोटो काढायचे असतील तर पर पर्सन 5 रुपये. तर कधी आले तर लक्षात ठेवा तुम्ही. पण फोटो काढायला आहे, फोटो काढण्यासारखं आहे. चांगलं प्लेस आहे, चांगलं मंदिर आहे. सॉरी. तर बघा तुम्हाला दाखवतो आता. प्रत्येक ह्याच्यात त्याने स्टोरी सांगितलेली आहे. धीरा तुला याच्यातली स्टोरी माहिती आहे का? माहिती नाही पण पूर्ण बघा. मी आता याची स्टोरी सांगत नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये बघून तुम्ही स्वतः स्टोरी मला कमेंटमध्ये सांगा का कसली स्टोरी आहे, काय आहे. जर तुम्हाला रामायण माहिती असेल तर ही स्टोरी तुम्हाला माहितीच पाहिजे. असं पूर्ण काय याची नक्की स्टोरी कसली आहे. मंडळी तुम्हाला महाभारत माहिती असेल तर ह्याची स्टोरी तुम्हाला माहिती असेल नक्की काय आहे. पूर्ण म्हणजे त्याने पूर्ण मंदिरामध्ये एक स्टोरीच दाखवली आहे की पूर्ण काय आहे काय नाही. आता हे बघा, ही पण एक स्टोरी. कशी स्टोरी आहे. बघा मंडळी, प्रत्येक बनवलेल्या ह्याच्यात त्याने स्टोरी लिहिलेली आहे. स्टोरी तुला आता माहिती पाहिजे तुम्हाला काय स्टोरी यायची नक्की. हे बघा, बरं बघा मंडळी, कधी हरिद्वारला आले तर या इथे या.
काही स्टेशनपासून 6-7 किलोमीटर फक्त आहे, इतकं काही लांब नाही. भाई आता मग दुसऱ्या मंदिरात आलेत. त्याच्या बाजूलाच होतं श्रीरामच्या, म्हणजे पूर्ण स्टोरीत त्यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक ह्याच्यात. बघा तुम्ही बघू शकतात, म्हणजे खूप सुंदर असं घडवलं आहे पूर्ण, म्हणजे बघण्यासारखं आहे. कोणाला माहिती नसेल तर कधी आले तर या इकडे विजिट करा. बघा भाई, ये मैं हूँ और ये मेरे पब्लिक. सगळे फोटो काढायला लागलेत. येतात का रे? आम्ही पण येतात, मी पण येतो. बाई दिवसभरातून आता सूर्य दिसतोय, ते पण दुपारनंतर 4 वाजता. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि त्याला सूर्य दिसतोय, म्हणजे काय आता बोलायचं. आमचं बोलते लक होतं, इकडचे लोक बोलतात तुमचं लक आहे, तुम्हाला सूर्य बघायला भेटला. बाई आम्ही 2 काचेचे मंदिर बघितले, एक म्हणजे श्री राम दरबार आणि दुसरा पावनधाम. चांगले होते, तर कधी आले तर विजिट करा. आता आम्ही निघतो गंगाच्या आरतीसाठी. तर आता आपली परत बस भरते गंगाच्या आरतीसाठी जाऊ. बोलते 31 आहे तर खूप गर्दी असणार तिकडे, तर थोडं जवळ जाऊन बसण्यासाठी आरती बघायला खास आम्ही लवकर जाऊन बसतो, म्हणजे कसं फोटोशूट वगैरे पण होतील तिकडे जाऊन. त्यासाठी आम्ही जरा थोडं लवकर निघतो इथून. तर भेटूया पुढे. तर मंडळी आता आम्ही चाललोय गंगा आरतीला. हायवेला उतरले आणि आता चालत चालले तिकडे. तर मित्र आम्ही आता आलेत गंगा आरतीसाठी. तर चाललेत मस्त पटापट चालत. भाई संध्याकाळी बघ. ओय धीरज, याचा फोन हे काढ रे, दादाचा फोटो काढ. मित्रा मस्त व्ह्यू, संध्याकाळचा व्ह्यू गंगे आम्हाला घ्यायचं आहे. गंगा आरती निघतोय पटापट, एकदम फटाफट. बाई एवढ्या थंडीमध्ये कसे काय डुबकी मारतात माहिती नाही, पण आपल्याने तर नाही होणार हे डुबकी मारणं. भाई एवढ्या थंड पाण्यात बघा ना, ओढ खतरनाक आहे रे, खतरनाक थंडी. भाई गंगा आरती इकडं इथून गेल्यात. चलो भाई पटापट. ओ क्लास. भाई फोटो एवढं इकडे वातावरणात एवढं मी गोरा का झालोय ते नाही मला समजत. भाई कसा काय मी गोरा झालोय. भाई बघा काय पाणी आहे भाई, एकदम थंड आणि क्लीन. आमची अर्धी पब्लिक कुठे गेली काय माहिती. पुढे दिसताय जातोय पटापट आम्ही. भाई आरतीला सुरू होणार आहे आता. हे बघा आरतीसाठी पब्लिक किती बसलंय, भरपूर पब्लिक बसलंय. बसूया आपण पण आरतीसाठी. भाई आम्ही लेट झाले आरतीला, खूप पाठीमागे भेटलोय जागा, पण ठीक आहे इथून चांगलं दिसते आम्हाला. भाई आरतीला सुरुवात झालंय. बैठ जाओ भैया, बैठ जाओ. भाई तुम्ही 31st ची पार्टी करता आणि आम्ही इकडे गंगा आरतीत बसल्यात. बघा दाखवतो तुम्हाला. काही आरती झालंय पण आता शेवटची आरती बाकी आहे. मला दाखवतो कुठे आहे शेवटची आरती. चला गंगा आरती तर एकदम व्यवस्थित घेतली, चांगली होती गंगा आरती. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स नाही, 4th टाइम एक्सपिरियन्स आहे.
माझ्या मित्रमंडळीला घेऊन आलेलो, एकदम चांगली गंगा आरती. आता आम्ही निघतो आमच्या ऋषिकेशसाठी. तर इकडे काय शॉपिंगसाठी असेल तर बघू. व्ह्यू बघा रात्रीचा. भाई गंगा आरती एकदम व्यवस्थित भेटले आम्हाला. आता भाई चालले डेस्टिनेशनसाठी दुसऱ्या. एका गोष्टीसाठी खूप पछतावतोय की मी स्वेटर आणला नाही. भाई सर्व स्वेटर घेऊन आले पण मी स्वेटर नाही आणला. म्हणजे आम्ही कोणीच नाही स्वेटर आणलाय, बघू शकता तुम्ही. सगळं आपणच. आणि थंडी आता मजबूत लागायला लागलाय. बाजूलाच नदी, चांगला व्ह्यू आहे पण एकदम. संध्याकाळ तर वाटत नाही संध्याकाळचे 6 वाजलेत, असं वाटते 8 वाजून गेलेत आपल्याकडे ते ना. हो फायनली गंगेची आरती म्हणजे पुण्याचं काम आहे. खूप चांगलं, मन प्रसन्न झालं. तर आता थोडं इकडे बघू काय भेटतं काय नाही. थोडी शॉपिंग करू. एक तर आमच्या लोकांना शॉपिंग करायची खूप म्हणजे अशी काय बोलतात त्याला, शॉपिंग करायला खूप आवडते. सगळे पैसेवाले आहेत ना आमच्या ग्रुपमध्ये. त्याच्यावर काय बोलतो ना बघा. थंडी कशी वाटते? थंडी कशी वाटते? थंडी असं वाटते बर्फात चाललंय. आपल्याला जायचं आता उद्या, बर्फातच जायचं उद्या आपल्याला. बाई चाललो आम्ही आता ऋषिकेश. त्या रूम तर भेटलाय आम्हाला मस्त. 12 जणांसाठी 2 रूम घेतल्यात. आता दाखवतो एकदम स्वस्तामध्ये. आम्ही भाई सर्व ॲडजस्ट करायला लागते. आधी येऊन बघा, नंतर हे करा, हे ते. आणि ते अन्य का गाडी वगैरे कुठून येईल काय विचारलं का? तेव्हा पूर्ण आम्ही हॉल घेतला पूर्ण मस्त, काय टेन्शन नाही. चांगले आहेत एकदम. आणि का थँक्यू. बघा एकदम 300 रुपयामध्ये पर पर्सन 300 रुपये भेटलेत का नाही, चांगले एकदम. चला भाई आता आम्ही खातो काहीतरी आणि आमच्या बॅगी अजून यायच्यात. बॅगी आमच्या कारमध्ये आहेत, तर त्याला टाईम लागणार आहे. रूमसाठी वगैरे आम्ही आलेले होते. तर जातो, खातो, नंतर टाईमपास बाहेर फिरतो. बाकीचे आता व्हिडिओ काढत नाही. बाकीचे तुम्हाला डायरेक्ट उद्याच दाखवतो नेमकं काय आहे काय नाही. भाई जेवण तर झालं आणि आता आम्ही निघतोय नाईट वॉकसाठी. थोडा जरा फिरून बघू कुठे काय कसं काय आहे. थंडी मजबूत आहे पण ठीक आहे. भाई मला असं का वाटतं मी गोरा झालोय खूप थंडीमध्ये. सुद्धा मोमोज खायला आलेत. ते काय खात आहे? ओके भाई चाऊमिन बनवतोय. मॅगी घेऊ, पनीर जे घेईल ते, जे आवडेल ते. बघू बघा मस्त बनवतोय तो चाऊमिन. आपण कुठे थांबलो? ते स्वामीनारायणच्या इथे ना. फायनली योगेशचं चाऊमिन आणलाय. योगेश टेस्ट कर. चांगला आहे काय? हा ओके. योगिनीज कॅफे वेअर एव्हरी बाईट टेल्स अ स्टोरी. योगिनीज कॅफे हे इन्स्टाला आहे पेज त्यांचं. सो मी पण एक टेस्ट करून बघतो कसं लागते. मित्र चांगला आहे. तर बघा ह्या माणसाला योगिनीज कॅफे. तर इंस्टाग्रामला पण आहे भैया. चाउमीन में अभी थोड़ा टाइम लग जाएगा क्योंकि हमें उबालनी पड़ेगी. आधा घंटा दे दो बस. आप तो घूम के आ जाओ. आप घूम के आ जाओ. चांगले होते भैया. ओ भैया अच्छा था. धन्यवाद भैया, थैंक यू सो मच भैया. हाँ जरूर. यही है ना योगिनी कैफे? योगिनीज कैफे ओके. सो गाइस इंस्टाग्राम पे डाल दूंगा मैं आणि इंस्टाग्रामवर टाकेन मराठीमध्ये पण. सो कधी आले तर बघा. हा बघा रामझुला. रात्री काय दिसतो क्लास.
रामझुला. आम्ही आता ऋषिकेशमध्ये. भाई 9 डिग्रीमध्ये आम्ही फिरत आहेत. आता जातो हॉटेलला, जाऊन डायरेक्ट झोपतो. बस झालं फिरणं भाई, थंडी वगैरे भरपूर आहे. सो गुड नाईट, उद्या भेटूया आपण. बाय.